राज्यभरामध्ये एसटीला सध्या ब्रेक लागलेला असल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होतात। काय नेमकी सगळी परिस्थिती आहे जाणून घेऊया मुंबईतून आमचे प्रतिनिधी परळ डेपोमधून सध्या उपस्थित आहेत मनोज कुलकर्णी आणि पुण्यामध्ये स्वारगेट या डेपोमधून आपल्या बरोबर आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे। दोघांकडून माहिती जाणून घेऊया। सगळ्यात आधी जाऊया मनोजकडे। मनोज, एकही एसटी बस काल डेपोमधून निघालेली नव्हती, काय नेमकी परिस्थिती आहे? प्रवाशांपर्यंत आता निश्चित माहिती कळाली असेल, मात्र काय एकंदरीतच वातावरण दिसतंय? अगदी बरोबर आहे। काल राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। एकही बस बाहेर जाणार नाही असं सांगितलं होतं, परंतु 15 ते 20% बसेस बाहेर गेलेल्या आहे। परंतु आज सकाळपासून मात्र याचा जो परिणाम आहे तो जाणवतोय। मी परळ डेपोमध्ये बघू शकता, या ठिकाणी प्रवासी सकाळपासूनच बसलेले आहेत। जे चाकरमानी आहेत ते गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाणार होते। विशेषतः कोकणातले चाकरमानी जे आहेत ते गावी जात असतात 2 दिवस आधी, 3 दिवस आधी, आणि त्याच अनुषंगाने हे सगळे या ठिकाणी बसलेले आहे। बहुतांश प्रवासी जे आहेत ते कोकणात जाणारच आहे आणि सकाळपासून कोकणात जाण्यासाठी एकही बस सुटलेली नाही आहे। त्याचबरोबर सांगली, सातारा असेल या ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा काहीही पर्याय नाही आहे। सकाळपासून हे जे सगळे प्रवासी आहेत ते या ठिकाणी बसलेले आहेत। डेपोमध्ये सगळ्या बसेस लागलेल्या आहेत, काही कर्मचारी आहेत, परंतु बसेस निघालेल्या नाही आहे। चौकशी कक्ष जो आहे त्या ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळतं आहे आणि या ठिकाणी लोकांना सांगण्यात येत आहे बसेस आहेत परंतु कर्मचारी नाही आहेत, ते आल्यानंतर बस सुटेल। किती वाजता सुटेल हे सुद्धा सांगण्यात येत नाहीये, परंतु बसेस सुटतील असा फक्त शब्द दिला जातो। आपल्यासोबत ताई आहेत। ताई, तुम्ही कुठे जाताय? दाभोळ। किती वाजेपासून आहात? 6। गणेशोत्सवासाठी जाताय की कसं? गणेशोत्सवासाठी। बरं, इथे काही सांगण्यात आलंय का तुम्हाला? काही नाही सांगितलंय, नाही। फक्त आता इथे काहीतरी सांगितलं की बस सुटणार नाहीत म्हणून। अच्छा, आता फक्त जे अनाउन्समेंट होते आहे, उद्घोषणा होते की बसेस सुटणार नाही आहेत। जर वेळेवर कुठे कर्मचारी आले तर बस सोडण्यात येतील, अशा प्रकारची ही उद्घोषणा या ठिकाणी होत आहेत। सकाळपासून या ठिकाणी जे प्रवासी आहेत ते आलेले आहेत। एक आजी आहेत। आजी, कुठे जाताय तुम्ही? दाभोळ। बरं, किती वाजेपासून बसलेला आहात? 6:15। तर आपण बघितलंय 6:15 वाजेपासून हे प्रवासी आहेत ते या परळच्या डेपोमध्ये बसलेले आहे, परंतु अजून एकही बस सुटलेली नाही आहे आणि किती वाजता सुटेल याचा सुद्धा काही अंदाज नाही आहे। परंतु गावी जायचं आहे, कोकणात जायचं आहे, गणेशोत्सव साजरा करायचा आहे, या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, परंतु नेमकं या महत्त्वाच्या खरं तर सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे आणि सर्वसामान्य खरं तर जनता यामधून प्रवास करत असते आणि म्हणूनच हे मोठे हाल दिसतात। आपण जाऊया निलेश खरमरे, आमचे प्रतिनिधी पुण्यामधून सध्या आपल्या बरोबर आहे स्वारगेट डेपोतून। निलेश, स्वारगेट डेपो सुद्धा अत्यंत बिझी असलेला खरं तर हा एसटी डेपो आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यामधून इथून बसेस जात असतात। काय नेमकी परिस्थिती स्वारगेटमध्ये दिसतेय? नक्कीच खरं तर जे लालचोरी आहे त्याची चाकं या ठिकाणी थांबलेली आपल्याला पाहायला मिळते, मात्र या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळतो। 40-60% हा संप आपल्याला पाहायला मिळतो। 60% जो संप आहे तो पाहायला मिळतो, तर 40% जे आहेत ते गाड्या या ठिकाणी सुरू आहेत। विशेष करून जे प्रवासी आहेत कोकणात जाणारे त्यांना या संपाचा फटका बसतोय। त्याचबरोबर जी रोजची टपाल सेवा जी असते, जी एस टी मार्फत पोस्ट ऑफिस सर्व्हिस करत असते, त्याला कालपासून या परिसरात जे टपाल सेवा आहे ती फक्त झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे चाकरमानी आहेत जे कोकणात जातात त्यांना याचा फटका पाहायला मिळतो आणि ज्याच्या दारात त्या कॉन्ट्रॅक्टवरच्या कर्मचारी आहेत ते गणेशोत्सव आता अगदी 2 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि फक्त प्रवाशांचेच नाही तर इतर सेवा ज्या एसटी पुरवत असतात, जसं की टपाल सेवा निलेशांनी सांगितलं त्याप्रमाणे ती सुद्धा ठप्प आहे। निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि मनोज, आपलेही धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।